नमस्कार. कल्पना करा, आपल्या सर्वांच्या आत एक अफाट प्रचंड मोठी ताकद दडलेली आहे. एक अशी शक्ती जी आपल्या आयुष्याचा प्रत्येक पहलू, मग ते आपलं आरोग्य असो, बँक बॅलन्स असो, आपली नाती असोत किंवा आपले विचार असोत, सगळं काही मुळासकट बदलून टाकू शकते. आता प्रश्न असा आहे की ही शक्ती आपण जागृत करायला हवी की नाही? खरं तर नक्कीच करायला हवी. आजच्या या सखोल आणि रंजक सादरीकरणात आपण टोनी रॉबिन्स यांचा अवेकन द जायंट विदिन या जगप्रसिद्ध आणि अत्यंत प्रभावी साहित्यावर चर्चा करणार आहोत. या विचारांनी जगभरातल्या लाखो लोकांचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. हे काही फक्त एका पुस्तकाचं वाचन नाहीये, तर हा स्वतःला समजून घेण्याचा, स्वतःला मुळापासून बदलण्याचा आणि आपलं आयुष्य एका नव्या उच्च पातळीवर नेण्याचा एक संपूर्ण प्रवास आहे. चला तर मग या जबरदस्त प्रवासाला आपण सुरुवात करूया. चला तर मग या विषयात थेट उडी घेऊया आणि या आत्मविकासाच्या प्रवासाचा नकाशा थोडक्यात समजून घेऊया. आयुष्यात कुठेतरी अडकल्यासारखं वाटण्यापासून ते आपले मोठे उद्देश गाठण्यापर्यंतचा हा प्रवास एकूण 6 टप्प्यांतून जाणार आहे. यामध्ये आपण निर्णयांच्या सामर्थ्यापासून ते आपले विचार, सवयी, भावना, पैसा आणि अगदी आपल्या वेळेवर आणि नातेसंबंधांवर कसा विजय मिळवायचा हे पाहणार आहोत. आपला पहिला टप्पा आहे द अवेकनिंग, म्हणजेच जागृती. यात आपण निर्णयाची ताकद आणि त्याच्या अंमलबजावणीचं सामर्थ्य पाहणार आहोत. आपल्याला कधी असं वाटलंय का की आपलं आयुष्य एका चक्रात अडकलंय? तीच रोजची धावपळ, तोच संघर्ष. हे समजून घेण्यासाठी आपण अर्जुन नावाच्या एका विद्यार्थ्याचं उदाहरण घेऊया. अर्जुनचं स्वप्न होतं एक मोठा उद्योगपती बनण्याचं, पण घरी पैशांची प्रचंड चणचण होती. तो गोंधळलेला होता. पण एके दिवशी त्याने टोनी रॉबिन्स यांचा एक विचार ऐकला आणि त्याने एक ठाम निर्णय घेतला. फक्त 3 वर्षांनंतर तोच अर्जुन आज स्वतःची एक अतिशय यशस्वी डिजिटल एजन्सी चालवतोय. आता तुम्ही विचार कराल, अचानक काय बदललं? खरं तर एकच गोष्ट बदलली, तो म्हणजे त्याचा ठाम निर्णय. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आयुष्य बदलणारा असा एखादा मोठा निर्णय घेण्यासाठी आणि तो कृतीत आणण्यासाठी आपल्याला एका ठोस आराखड्याची गरज असते. आणि त्याचे हे 3 मुख्य टप्पे आहेत. पहिली पायरी म्हणजे थोडं थांबा आणि स्वतःचं परीक्षण करा. सध्या आपण नक्की कुठे आहोत हे तपासा. दुसरी पायरी म्हणजे स्पष्टता. आपण हे सगळं का करत आहोत? लक्षात ठेवा, जर तुमचं का स्पष्ट असेल तर कसं करायचं याचा मार्ग आपोआप सापडतो. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे पूर्ण वचनबद्धता किंवा कमिटमेंट. कोणताही संकोच न ठेवता पूर्ण विश्वासाने कामाला लागणं. आज जर आपण असा एखादा मोठा निर्णय घेतला आणि पूर्ण प्रामाणिकपणे तो अंमलात आणला तर आपलं कोणतंही व्यावसायिक किंवा शैक्षणिक ध्येय गाठणं अशक्य नाहीये. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, ब्रेकिंग चेन्स, म्हणजेच साखळ दंड तोडणे. आपले स्वतःचेच लपलेले विचार आणि आपले विश्वास आपल्यावर कसं नियंत्रण ठेवतात हे यात आपण बघणार आहोत. आपण कधी या गोष्टीचा विचार केलाय का की अगदी एकाच वातावरणात, एकाच परिस्थितीत वाढलेले काही लोक आयुष्यात खूप पुढे जातात आणि काही मात्र तिथेच अडकून पडतात? असं का होतं हे समजून घेण्यासाठी विकास आणि विवेक या 2 भावांची गोष्ट खूपच प्रभावी आहे. हे दोघेही भाऊ एकाच घरात वाढले. त्यांचे वडील रोज दारू पिऊन घरात मारहाण करायचे. वातावरण खूपच नकारात्मक होतं. आता बघा, 20 वर्षांनंतर विकास त्याच्या वडिलांसारखाच दारूच्या आहारी गेलेला आणि अत्यंत रागीट बनला. पण विवेक मात्र याच्या अगदी उलट, एक अत्यंत यशस्वी आणि शांत व्यक्ती बनला. जेव्हा या दोघांनाही विचारण्यात आलं की तुम्ही असे का आहात, तेव्हा दोघांचंही उत्तर अगदी एकच होतं. ते म्हणाले, कारण माझे वडील असे होते. बघा ना, परिस्थिती अगदी सारखीच होती, पण दोघांचा स्वतःवरचा विश्वास अगदी वेगळा होता. एकाने मर्यादित करणारा विचार स्वीकारला की माझे वडील असे होते, त्यामुळे मीही असाच होणार. तर दुसऱ्याने शक्तिशाली करणारा विचार निवडला की मी माझ्या भूतकाळाला माझं भविष्य अजिबात ठरू देणार नाही. आपले विचार, आपलं वर्तन आणि आपल्या सवयी या सर्व गोष्टी आपल्या या विश्वासांमधूनच तयार होत असतात. व्यावसायिक ध्येय गाठण्यासाठी किंवा करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी या मानसिक बदलांची आपल्याला अत्यंत गरज असते. म्हणूनच जुने विश्वास बदलण्यासाठी टोनी रॉबिन्स यांनी एक सुवर्ण फॉर्म्युला दिलाय. तो कसा काम करतो ते पाहूया. सर्वात आधी तुम्हाला मागे खेचणाऱ्या त्या जुन्या मर्यादित विश्वासाला ओळखा. मग स्वतःला जे कडक प्रश्न विचारा की हे जे मी मानतोय ते खरोखरच 100% सत्य आहे का? त्यानंतर एक नवीन आणि तुम्हाला ताकद देणारा विश्वास निर्माण करा.
आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी या नवीन विश्वासाची उजळणी करा. तो स्वतःला वारंवार सांगा. जेव्हा आपण आपल्या बालपणापासून रुजलेल्या या लपलेल्या विश्वासांवर प्रश्नचिन्ह उभं करतो ना, तेव्हा आपण त्यांचे गुलाम बनण्यापासून वाचतो आणि आपल्या आतील त्या अफाट सामर्थ्याला मोकळं करतो. पण आता इथे एक असा प्रश्न उभा राहतो जो नक्कीच आपल्याला विचारात पाडणार आहे. समजा आपण आपले जुने मर्यादित विश्वास मोडून काढले, नवीन चांगले विचारही निर्माण केले, पण फक्त विचार बदलल्याने आपलं जीवन आपोआप बदलेल का? म्हणजे आज विचार बदलले की उद्या सवयी लगेच बदलतील का? तर याचं उत्तर आहे अजिबात नाही. विश्वास किंवा विचार ही फक्त एक ठिणगी आहे. खऱ्या आणि कायमस्वरूपी बदलाची आग पेटवण्यासाठी एका संपूर्ण सूत्राची गरज असते. चला तर मग ते सूत्र नक्की काय आहे ते पाहूया. आपला तिसरा टप्पा आहे द टूल किट. सवयी आणि एकाग्रता. आपली शिस्त आणि स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची नेमकी साधनं कोणती आहेत हे आपण इथे समजून घेऊया. आपण अनेकदा स्वतःला सांगतो की आता बास झालं, उद्यापासून मला स्वतःला बदलायचंच आहे. पण नव्या वर्षाच्या संकल्पांसारखा आपला हा उत्साह काही दिवसांतच हवेत विरून जातो. कारण बदल ही काही केवळ एकदा उत्साह दाखवण्याची गोष्ट नाहीये. यावर उपाय म्हणून न्यूरो असोसिएटिव्ह कंडिशनिंग म्हणजेच NAC नावाची एक जबरदस्त प्रणाली सुचवली गेली आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर केवळ इच्छाशक्तीने सवयी बदलत नाहीत, त्यासाठी आपल्या मेंदूला आणि मज्जासंस्थेला पुन्हा प्रशिक्षित करावं लागतं. आणि हे अगदी उत्तम प्रकारे स्पष्ट करतं की जुन्या सवयी मोडून नवीन सवयी लावण्यासाठी ही 3 पावलं उचलावी लागतात. पहिली पायरी म्हणजे बदलाची तीव्र गरज जाणवणं. म्हणजे जर मी ही सवय बदलली नाही तर भविष्यात माझं किती मोठं नुकसान होईल याची वेदना आत्ताच अनुभवणं. दुसरी पायरी म्हणजे नवीन सवयीला आनंदाशी जोडणं. आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची पायरी म्हणजे तो जुना पॅटर्न किंवा ती साखळी मोडणं. जेव्हा जेव्हा जुन्या सवयीची आठवण येईल किंवा ट्रिगर मिळेल तेव्हा लगेच त्याची जागा एका नवीन सकारात्मक कृतीने घेणं. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात किंवा व्यावसायिकांसाठी त्यांच्या कामात आळस झटकून एकाग्रता वाढवण्याचा हा खरोखरच एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. दैनंदिन जीवनात या चांगल्या सवयी रुजवणं खूप मोलाचं आहे. व्यावसायिक नेतृत्वाचे गुण विकसित करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी काही खास दैनंदिन नियम पाळणं गरजेचं आहे. जसं की रोज सकाळी फक्त 10 मिनिटं डोळे मिटून आपल्या ध्येयांचं व्हिज्युअलायझेशन करणं, म्हणजे ते ध्येय पूर्ण झालंय असं डोळ्यांसमोर पाहणं. 15 मिनिटं कृतज्ञता व्यक्त करणं आणि स्वतःला सकारात्मक वाक्य वारंवार सांगणं. यासोबतच स्वतःचे स्टँडर्ड्स वाढवा. मी यापेक्षा कमी दर्जाचं काहीही स्वीकारणार नाही हा दृष्टिकोन ठेवा. आणि हो, आपली रोजची भाषा बदला. उदाहरणार्थ, मी खूप थकलोय असं म्हणण्याऐवजी मी स्वतःला रिचार्ज करतोय असं म्हणा. आपल्या मेंदूला या शब्दांमधूनच नव्याने प्रोग्राम केलं जातं. याच छोट्याशा शिस्तीतून करिअरमध्ये आणि अभ्यासात अतुलनीय प्रगती होते. आपला चौथा टप्पा आहे भावनांवर नियंत्रण. फास्ट या विशेष तंत्राचा वापर करून आपण आपल्या भावनांचे मालक कसं बनायचं ते पाहूया. शिस्त आणि एकाग्रता टिकवून ठेवण्यासाठी केवळ विचारांवरच नाही तर भावनांवरही नियंत्रण असणं अत्यंत गरजेचं आहे. भावना या काही आपले शत्रू किंवा अडथळे नाहीत, तर त्या आपल्याला योग्य दिशा दाखवणारे मार्गदर्शक असतात. राग किंवा ताणतणाव हाताळण्यासाठी इथे फास्ट नावाचे खूपच भारी तंत्र दिलंय. यातल्या Fचा अर्थ आहे फोकस, म्हणजेच लक्ष. तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित कराल ती गोष्ट वाढेल. A म्हणजे ॲक्टिवेट, तुमच्या भावना दाबून न ठेवता त्या पूर्णपणे अनुभवा. S म्हणजे स्टोरी, तुमच्या भावनांची कथा बदला. उदाहरणार्थ, रागाकडे केवळ एक नकारात्मक गोष्ट म्हणून न बघता ती आपली ताकद कशी बनेल आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं बळ कसं देईल या दृष्टिकोनातून त्याकडे पहा. आणि शेवटचा T म्हणजे टेन्शन. आपल्या शरीरातील ताणतणाव दूर करण्यासाठी विश्रांतीचा वापर करा. नकारात्मक भावनांना सकारात्मक ऊर्जेत बदलून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी हे तंत्र खरोखरच उत्तम आहे. 5वा टप्पा, पैशांबद्दलची समज आणि विपुलतेची मानसिकता. पैसा हे केवळ वस्तू विकत घेण्याचं एक साधन नाहीये, तर तो आपल्या भावना, आपल्या श्रद्धा आणि अगदी बालपणीच्या मानसिक प्रोग्रामिंगशी खूप खोलवर जोडलेला असतो. म्हणूनच बँक खात्यातील आकडे बदलण्यापूर्वी मनातले पैशांबद्दलचे विचार बदलणं सर्वात जास्त महत्त्वाचं असतं. आता या माहितीतील सर्वात रंजक गोष्ट म्हणजे ती आपल्याला गरिबीची मानसिकता आणि विपुलतेची मानसिकता यातला एकदम स्पष्ट फरक दाखवते. टंचाईची किंवा गरिबीची मानसिकता ही नेहमी भीतीने चालते. यात माणसाला सतत सगळीकडे फक्त कमतरता आणि मर्यादाच दिसतात.
या उलट विपुलतेची किंवा भरपूर असल्याची मानसिकता ही शक्यतेवर आधारित असते, जिथे माणसाला प्रत्येक गोष्टीत संधी दिसते. जगात खरं तर पैशांची कोणतीच कमी नाहीये, कमी आहे ती फक्त योग्य विचारसरणीची. हे आपल्या आतलं प्रोग्रामिंग बदलणं हीच खरी संपत्ती निर्माण करण्याची पहिली पायरी आहे. पैशांना आपल्यासाठी काम करायला लावण्याचं एक अतिशय उत्तम धोरण म्हणजे ही 3 बकेट स्ट्रॅटेजी किंवा 3 बादल्यांची पद्धत. आपल्या उत्पन्नाची विभागणी 3 भागांत करा. पहिली सिक्युरिटी बकेट किंवा सुरक्षेची बादली, जी आपत्कालीन परिस्थिती आणि विम्यासाठी असेल. दुसरी ग्रोथ बकेट, जी गुंतवणूक, शेअर्स आणि संपत्ती वाढवण्यासाठी असेल, जिथे चक्रवाढ व्याजाची किंवा कंपाऊंडिंगची ताकद तुम्हाला कमी वयातच कामी येईल. आणि तिसरी ड्रीम बकेट, जी तुमच्या छंदांसाठी, प्रवासासाठी आणि स्वप्नांसाठी असेल. पैशांचं असं नियोजन केल्यास पैशांची चिंता उरणार नाही आणि खऱ्या अर्थाने आर्थिक स्वातंत्र्य मिळवता येईल. आणि आता आपण पोचलोय अंतिम टप्प्यावर, वेळ आणि नातेसंबंध, स्वतःची ऊर्जा आणि वेळेवर मिळवायचा विजय. तुम्हाला माहितीये का, वेळेचं व्यवस्थापन हे खऱ्या अर्थाने आपल्या ऊर्जेचंच व्यवस्थापन असतं. वेळ सर्वांकडे सारखाच असतो, तेच 24 तास. समस्या वेळेची नसतेच मुळी, समस्या असते आपल्या प्राधान्यक्रमाची किंवा प्रायोरिटीजची. ध्येयपूर्तीसाठी वेळेचं आणि ऊर्जेचं व्यवस्थापन कसं करावं आणि विशेषतः विद्यार्थ्याने अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी कोणत्या शिस्तीचं पालन करावं, यासाठी या 3 विशेष टिप्स खूपच उपयुक्त आहेत. पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठल्याबरोबर दिवसातलं सर्वात महत्त्वाचं आणि कठीण काम आधी पूर्ण करा. दुसरी गोष्ट, दर 90 मिनिटांच्या कामानंतर किंवा अभ्यासानंतर 5 ते 10 मिनिटांचा ब्रेक नक्की घ्या. यामुळे मेंदूचा थकवा दूर होतो. आणि तिसरी गोष्ट, दिवसातील किमान 1 तास असा ठेवा ज्यामध्ये कोणताही व्यत्यय, कोणताही मोबाईल किंवा सोशल मीडिया नसेल. या वेळात फक्त सखोल काम किंवा एकाग्रतेने अभ्यास करा. सतत नुसतं व्यस्त असणं ही काही उपलब्धी नाहीये, तर अर्थपूर्ण काम करणं ही खरी प्रगती आहे. यशाच्या या मार्गावर वेगापेक्षा सातत्याला म्हणजेच कन्सिस्टन्सीला खूप जास्त महत्त्व आहे. सातत्य हे नेहमीच क्षणिक उत्साहाला मागे टाकतं. जर आपण दररोज स्वतःमध्ये अगदी फक्त 1% सुधारणा केली ना, तर हे गणिताचं सूत्र सांगतं की एका वर्षाच्या शेवटी आपण स्वतःला तब्बल 37 पट अधिक चांगलं बनवतो. रोज घेतलेले ते छोटे छोटे पण सकारात्मक निर्णय पुढे जाऊन एका किती मोठ्या यशात परावर्तित होतात हे यावरून अगदी स्पष्ट होतं. पण एक विचार करा, केवळ व्यावसायिक यश मिळालं, खूप पैसा आला, पण जर आपले नातेसंबंधच कमकुवत राहिले तर ते यश खूप अपूर्ण आणि पोकळ वाटतं. नात्यांमध्ये भावनिक दुष्काळ पडू नये म्हणून संवाद आणि एकमेकांशी जोडले जाणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रेमाची भाषा ही वेगळी असते बरं का. काहींना कौतुकाचे शब्द आवडतात, काहींना सोबत घालवलेला वेळ महत्त्वाचा वाटतो, काहींना कामात केलेली छोटीशी मदत आवडते, तर काहींना भेटवस्तू किंवा आपुलकीचा स्पर्श महत्त्वाचा वाटतो. आपल्या जवळच्या लोकांची ही प्रेमाची भाषा ओळखा आणि दररोज किमान 10 मिनिटं तरी कोणताही व्यत्यय न आणता त्यांच्यासोबत वेळ घालवा. कारण शेवटी हे नातेसंबंधच तर आपल्या हृदयापासून आपल्या स्वप्नांपर्यंत जाणारा खरा पूल असतात. चला तर मग पुढे वळूया आणि पाहूया की हा सगळा प्रवास एका सूत्रात कसा बांधला जातोय. टोनी रॉबिन्स यांचं हे वाक्य संपूर्ण साहित्याचा अगदी गाभा आहे. तुमचा भूतकाळ म्हणजे तुमचं भविष्य नाही, तर तुमचे आजचे निर्णय तुमचं भविष्य ठरवतात. आपल्या आज झोपलेल्या त्या अफाट शक्तिशाली माणसाला जागृत करण्यासाठी आपली मानसिकता बदलणं, स्वतःसाठी उच्च मानांकन ठरवणं आणि आत्ता एक दृढ निर्णय घेणं हीच यशाची मुख्य गुरुकिल्ली आहे. आणि शेवटी जाता जाता हा एक प्रश्न जो नक्कीच मनाला भिडणारा आहे. जर आजचा दिवस आपल्या आयुष्यातील शेवटचा दिवस असता तर आपण अगदी प्रामाणिकपणे असं म्हणू शकलो असतो का की मी माझ्या पूर्ण क्षमतेने आणि पूर्ण शक्तीने माझं जीवन जगलो? जर तुमचं उत्तर नाही असेल तर मग आणखी वाट पाहू नका. योग्य वेळेची किंवा दुसऱ्या कोणाचीही वाट पाहू नका. आत्ताच सुरुवात करा. आपल्या आतल्या त्या अफाट शक्तीला जागृत करा आणि स्वतःच्या कथेचे नायक स्वतःच बना. हे सादरीकरण आपल्या सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरलं असेल अशी मी आशा करतो. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.